नमस्कार, मी संकेत आवटे. 2026 मध्ये गुंतवणूक कशी करायची, ट्रेडिंग कशी करायची, जर आम्ही नवीन आहोत, मार्केटबद्दल काहीच माहिती नाहीये, अशा लोकांनी मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची? जर मला मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याला कोणकोणते मार्ग आहेत आणि नेमकं मार्केट म्हणजे काय? मार्केटमध्ये पैसा गुंतवला तर तो वाढतोच का? कमी पण होऊ शकतो का? कमी झाला तर किती होऊ शकतो? वाढला तर किती होऊ शकतो? किंवा पैसे बुडण्याचे चान्सेस किती आहेत? कोणीतरी पैसे माझे घेऊन पळून जाऊ शकतो का? असे अनेक प्रश्न तुमच्याही डोक्यामध्ये असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. बेसिकली मार्केट म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातोय. समजा जर माझा बिझनेस इथं 100 कोटी रुपयांचा टर्नओव्हर करतोय, कुठे? फक्त कोल्हापूरमध्ये बसून. जर मला माझा बिझनेस अग्रेसिव्हली एक्सपांड करायचा असेल आणि एका सिटीमध्ये जाण्यासाठी समजा मला 25 कोटी रुपयांचा खर्च आहे. मी एक इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री या हिशोबाने एक्झाम्पल देतोय, म्हणजे हेच आकडे माझे आहेत किंवा असंच सगळं होत आहे असं डोक्यात काही ठेवू नका. 25 कोटी रुपये मला एका लोकेशनसाठी गरजेचं आहे. मग या लोकेशनमध्ये जाण्यासाठी आणि माझा बिझनेस मल्टिपल टाइम्स वाढवण्यासाठी मला काहीतरी हालचाल करावी लागेल. समजा मी डोक्यात विचार ठेवलाय की मला 10 ठिकाणी जायचं आहे. मग 10 लोकेशन्सला जाण्यासाठी 25 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 250 करोड रुपयांची गरज आहे. हे 250 करोड रुपये मी कुठून आणणार? यासाठी मल्टिपल वेज आहेत. मी माझ्या फ्रेंड्स फॅमिलीकडून मागू शकतो, घरच्या लोकांकडून मागू शकतो. नो डाऊट टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी वगैरे सरनेम असेल तर घरचे लोक तेवढा पैसा देऊ शकतात. पण त्याच्या पुढे जाऊन अजून एक ऑप्शन असू शकतो, बँक. मी बँककडे जाऊ शकतो आणि बँकेतून लोन घेऊ शकतो. हे जे मी लोन घेणार, फॉर एक्झाम्पल मला 10% हे लोन मिळत आहे. दर वर्षाला या माझ्या 250 कोटीवर मला ऑलमोस्ट 25 कोटी रुपये फक्त व्याज भरावं लागेल. ही एक गोष्ट झाली. आणि प्लस याची मुद्दल सुद्धा यातून क्लिअर होणार असेल तर माझा EMI खूप मोठा असेल. मग मी बिझनेसमधून कमवणार किती आणि हे व्याज भरत किती बसणार? हा एक मोठा प्रॉब्लेम माझ्यासमोर उभा राहणार. मग मी विचार करणार, अरे यार, यापेक्षा मी जर पार्टनर्स घेतले तर बर, एक पार्टनर मला 100 कोटी देईल, 50 कोटी देईल, एवढेही माझे काही मोठे कनेक्शन नाहीत. आता उदाहरण माझंच घ्या ना. ॲज अ संकेत आवटे, मी बेसिकली छोट्या खेडेगावातून येतो, कोल्हापुरातून येतो. माझे काही मोठे कनेक्शन्स नाहीत, माझे कोणी रिलेटिव्ह खूप मोठे करोडपती नाही आहेत. सो अशा केसमध्ये जर मला फंड्स उभा करायचे असतील तर मी काय करू शकतो? तर छोटे छोटे पैसे काही लोकांकडून घ्यायचं म्हटलं तरी पॉसिबल आहे का? सर, मला तुम्ही 1 लाख रुपये द्या. तुमच्याकडे 2 लाख आहेत, तुम्ही 2 लाख द्या. तुमच्याकडे 5 लाख आहेत का? तुम्ही 5 लाख द्या. तुमच्याकडे 5,000 आहेत, हो ठीक आहे, तुम्ही 5,000 द्या. तुमच्याकडे 6,000 आहेत का? तुम्ही मला 6,000 द्या. असं म्हणून मी पैसे घेऊ शकतो का? तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. कारण असं 5-10 हजार लाख रुपये घेत घेत 250 कोटी रुपये जमा करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. प्रत्येकाला गॅरंटी द्यायला पाहिजे, प्रत्येकाने माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. बरं, तो विश्वास ठेवण्याच्या बदल्यात मी त्यांना सिक्युरिटी काय देतोय? अशा अनेक प्रश्न प्रत्येकाचे असणार आहेत आणि ते सगळं मला एकट्याला मॅनेज करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल असेल. त्यासाठीच एक बेस्ट ऑप्शन आहे IPO. या IPOला इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं म्हटलं जातं. इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये मी हे सगळे पैसे पब्लिक कडून रेज करतोय. म्हणजे हे जे 25 कोटी रुपये मला व्याज लागणार होतं ना, हे देण्याची बिलकुल गरज नाही. मी पब्लिकला काय म्हटलं की तुम्ही माझ्याकडे या, हे 250 कोटी रुपये द्या. मग तुम्ही 5,000 द्या, 10,000 द्या, 20,000 द्या, 1 लाख द्या, 1 कोटी द्या. हे पैसे तुमचे सगळ्यांचे घेऊन तुम्ही माझे पार्टनर बना. जर तुम्ही माझे पार्टनर बनत असाल, मी माझ्या कंपनीचे काही शेअर्स तुम्हाला देईन, माझ्या कंपनीची ओनरशिप तुम्हाला देईन. तुम्ही साखर कारखान्यांचे वगैरे ऐकलं असाल ना, माझ्याकडे या साखर कारखान्याचे शेअर्स आहेत, माझ्याकडे त्या साखर कारखान्याचे शेअर्स आहेत, त्या बदल्यात मला वर्षाला काही साखर मिळते, कमी दरात मिळते, माझा ऊस तिकडे जातो, मी सभासद त्यांचा बनतोय वगैरे वगैरे. सेम कन्सेप्ट इथं सुद्धा होते. म्हणजे काय? कंपनी IPO घेऊन येते. आता हा IPO घेऊन येण्यासाठी यांना परमिशन कोण देतं? तर यांना परमिशन सेबी देतो, जो या सेक्टरला, जो या डिपार्टमेंटला रेग्युलेट करतो. म्हणजे काय? स्टॉक मार्केटला जो रेग्युलेट करतो, ज्याचे नियम असतात, जो प्रॉपरली सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो, नियमानुसार सगळ्या गोष्टी घडतात का हे बघत असतो. जसं असतं ना, आपल्याला रेग्युलेट कोण करतो किंवा सर्वसामान्य माणसांवर नजर कोण ठेवून असतं? गृह डिपार्टमेंट, गृह खातं किंवा पोलीस म्हणू शकतात. पोलीस आपल्यावर नियंत्रण ठेवतात, न्यायपालिका आपल्यावर नियंत्रण ठेवते. लोकांनी कसं वागलं पाहिजे, कशा प्रकारे नियम फॉलो केले पाहिजेत. म्हणजे काय? मी 500 स्पीडनं कार चालवू शकतो, बाईक चालवू शकतो? नाही. मी रेड लाईट क्रॉस करून पुढे जाऊ शकतो? नाही. जेव्हा तो ग्रीन सिग्नल लागेल तेव्हाच मला पुढे जायचं आहे. मी एखाद्याच्या दुसऱ्या जमिनीवर कब्जा करू शकतो का? आता काही लोक करतात, कारण
त्यांचा धंदा तो असतो, त्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला नाही जायचं आहे. पण काही नियमावली आपल्याकडे बनवलेल्या आहेत. तुम्हाला ते परचेसेस करावं लागेल, नावावर करून घ्यावं लागेल, मग प्रॉपर्टी कार्डला तुमचं नाव लागेल, मग तुम्ही त्याचे ओनर होता वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. तसंच रेग्युलेट करण्याचं काम सेबी करतो. आता हा सेबी जेव्हा रेग्युलेट करत असतो त्यानंतर IPO जो येतो तो एक्सचेंज अप्रूव्ड असतो. एक्सचेंज म्हणजे काय? जो ऍक्च्युअली हे सगळे ट्रान्झॅक्शन करवत असतो. एक्सचेंज म्हणजे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे दोघे मिळून त्या स्टॉकची देवाणघेवाण करत असतात. आता IPO कोणाचा आलाय? मी उदाहरण तुम्हाला दिलं होतं, RICHMEE, रिचमीचा IPO आलेला आहे. आता हा IPO तुम्हाला एक्सचेंजवर दिसेल, पण ॲज अ सर्वसामान्य गुंतवणूकदार, ॲज अ सर्वसामान्य कस्टमर, मी हे बाय कुठून करायचं? तर एक्सचेंजवरून बाय करता येत नाही. त्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. आता हे डीमॅट अकाउंट कोणाचं असतं? तर इथे मोठी गेम येते. आधी काय व्हायचं, आपण एक्सचेंजमध्ये डायरेक्टली जायचो, तिथे आपल्याला हे बाईंग सेलिंग करता येत होतं. पेपर फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही बोली लावलेल्या बघितलं असाल, तिथं खूप सारा गोंधळ असायचा. 500 रुपये, ₹550, ₹550, ₹600, 1 लॉट, 10 लॉट, 100 लॉट, 50 लॉट किंवा 1000 क्वांटिटी, 10,000 क्वांटिटी, 1 लाख क्वांटिटी, हे सगळं डील ब्रोकर तिथे जाऊन करत होता. पण ही सगळी सिस्टम बंद झाली बिकॉज डीमॅट सिस्टम आपल्याला इकडे आलेली पाहायला मिळते. आता ही डीमॅट सिस्टम काय असते हे समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. तर डीमॅट कोणाकोणाचं असतं? झेरोदा, अपस्टॉक, एंजल, IFL, ग्रो वगैरे हे सगळे डीमॅटवाले आहेत. याच्या डीमॅट मधून आपल्याला स्टॉक्स बाय आणि सेल करता येतात. आता डीमॅट अकाउंट तुमचं ओपन झालं, त्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉकची लिस्ट दिसते आणि या लिस्टमधून तुम्हाला जे हवं ते बाय करू शकता किंवा तुम्ही स्वतःची लिस्ट बनवू शकता. ओन वॉच लिस्ट म्हटलं जातं त्याला. त्यामध्ये शेअर्स ऍड करायचे, ते तुम्ही बाय करू शकता. जे काही 7-8 हजार शेअर्स आता लिस्टेड आहेत NSE आणि BSE दोन्हीवर मिळून, त्यामधला कुठलाही शेअर तुम्हाला हवा तेव्हा हवा त्या प्राइसला बाय करू शकता. आता तुम्ही म्हणाल हवा तेव्हा आणि हवा त्या प्राइसला काय प्रकरण असतं? बघा, 9 वाजता मार्केट सुरू होतं आणि 3:30 पर्यंत मार्केट चालू असतं. 3:30 PM आणि 9 AM. ऍक्च्युली मार्केट तुम्ही खरे ट्रेड 9:15 करू शकता आणि 3:15च्या आसपास तुम्हाला बंद करावं लागतं. म्हणजे 9:30 ते 3 असं तुम्ही मानू शकता. ब्रॉडर लेवलला राऊंड फिगर मी सांगतोय. अदरवाईज बी स्पेसिफिक, काही ब्रोकर तुम्हाला 3:20 पर्यंत अलाउ करतात, काही 3:15 पर्यंत अलाउड करतात आणि नंतर तुम्ही जर बघाल तर त्यांच्या सेटलमेंट्स वगैरे चालू असतात. सो 9 ते 9:30 या दरम्यान तुम्ही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करू शकता. आता प्रश्न येतो, यार ट्रेडिंग काय असतं आणि तुम्ही इन्व्हेस्टिंग असा हा शब्द एक वापरला, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वाटतात. नेमकं काय प्रकरण आहे? ट्रेडिंग म्हणजे काय? एखाद्या सिक्युरिटीमध्ये एंटर करणं. सिक्युरिटी काय असतं? शेअर्सना सिक्युरिटी म्हटलं जातं. बेसिकली बॉन्ड हा सिक्युरिटीज येतो. सो जर एखाद्या स्टॉकमध्ये मला ट्रेडिंग करायचं असेल, ट्रेडिंग म्हणजे काय? माझ्याकडे काही पैसे आहेत, समजा माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत. या 1 लाख रुपयाला मला आज इन्व्हेस्ट करायचे आहेत. एखाद्या शेअरची प्राइस असेल 100 रुपये, तो 110 रुपयेपर्यंत आज जाऊ शकतो. काहीतरी चांगली बातमी आली आहे म्हणून मी त्यामध्ये ट्रेडिंग करणार. तर जसं हा 10% वाढेल म्हणजेच माझे 1,10,000 रुपये होतील. म्हणजे 10,000 रुपये यामध्ये माझं प्रॉफिट असेल. म्हणजेच काय? एका दिवसात मी 10,000 रुपये कमवले. दॅट इज कॉल्ड ट्रेडिंग. इन्व्हेस्टिंग काय असतं? मी इन्व्हेस्ट केले पैसे, माझे 1 लाख रुपये मला वाटतं रिचमी या शेअर्समध्ये मला इन्व्हेस्ट करायचे, त्याचे 2 लाख, 3 लाख, 5 लाख होतील, डबल होईल, ट्रिपल होईल, 4 पटीने होईल. मी निवांत तो घेऊन ठेवणार आहे. मला लगेच पैशाची गरज नाही. रोज ट्रेडिंग करत मी इथे बसणार नाही. हे लॉजिक आणि कन्सेप्ट तुमची क्लिअर असते. दॅट इज कॉल्ड इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंग हा प्रकार लॉंग टर्म साठी केला जातो. 1 वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही त्याला होल्ड करत असाल तर त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग म्हटलं जातं. ही कन्सेप्ट काय आहे, कशासाठी आहे, हे टॅक्सेशनमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. फॉर एक्झाम्पल, आता डीमॅट अकाउंट काय असतं हे प्रॅक्टिकली आपण बघूया. आता हे माझं डीमॅट अकाउंट आहे. मला एखादा चार्ट बघायचा आहे. मी तर क्लिक केलं, मी हा चार्ट बघू शकतो. कुठे गेला निफ्टी, काय करतोय निफ्टी, नेमकं निफ्टीमध्ये मुवमेंट्स कशा येतात हे मी बघू शकतो. आता समजून जा, निफ्टी इथे होता कधी? 2 तारखेला, 1 तारखेला, नंतर 2 तारखेला, नंतर 3 तारखेला. आज जर तारीख तुम्ही बघितली तर ही 3 तारखेची कॅन्डल आहे, ही 2 तारखेची कॅन्डल आहे आणि ही 1 तारखेची कॅन्डल आहे. आणि हा महिना आहे फेब्रुवारी. तुम्ही कधीही व्हिडिओ बघत असाल, म्हणजे वेदर इट इज इन मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, डिसेंबर, कधीही. आता फेब्रुवारीचा एक्झॅक्ट चार्ट हा तुम्हाला दिसतोय. इथे बजेट आलं, त्यानंतर व्हॉलॅटिलिटी आली आणि अचानक टॅरिफ काढून टाकल्यामुळं मार्केट गॅपअप झालं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गेन झाला. म्हणजे काय? हा जर निफ्टी तुम्ही बघितला तर 25,200चा निफ्टी डायरेक्ट वर गेला आणि आता सध्या ट्रेड करतोय 25,800ला. याचा अर्थ 600 पॉइंटनी हा वर गेलेला आहे. जर समजा मी निफ्टीमध्ये गुंतवणूक केली असती तर मला 600 रुपये मिळाले असते एका निफ्टीच्या बाय करण्यामागे.
आता यामध्ये ट्रेड करण्याची आणि इन्व्हेस्टिंग करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यामध्ये आपण नंतर जाऊ. पण एक ब्रॉडर लेवलला अंदाज देतोय की कालच जर मी गुंतवणूक केली असती तर माझे 600 रुपये तर फटक्यात मला वाढलेले दिसले असते एका रात्रीत. काही मोठं रॉकेट सायन्स लॉजिक लावण्याची गरज नव्हती किंवा काही मोठे एफर्ट्स घेण्याची गरज नाही. एका क्लिकवर बाईंग झालं, एका क्लिकवर सेलिंग झालं आणि एका मिनिटात माझं प्रॉफिट अर्न झालं. सिंपल लॉजिक आहे, एवढं सिंपल आहे. पण जर समजा निफ्टी खाली गेला असता तर मला इथे लॉस झाला असता. उदाहरणार्थ हा जर निफ्टी खाली आला असता आणि याची प्राइस 25,000 झाली असती तर इथे 600 रुपये प्रॉफिट होण्याच्या ऐवजी माझा 200 रुपये लॉस झाला असता. जसा हा प्लसमध्ये आहे हा मायनसमध्ये असता, म्हणजेच मला इथे लॉस बुक करावा लागला असता. जर समजा मला एखादा शेअर बाय करायचा आहे, काय करायचं? सिंपल आहे. बघा ना, इथे मी सर्च करतोय, तुमच्या समोर तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. कुठला शेअर? रिलायन्स, RELIANC. मी कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही, हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच दाखवतोय, यामध्ये रिकमेंडेशन नाही आहे. रिलायन्स याची प्राइस काय चालू आहे? 1443 रुपये. मग मला याला बाय करायचं आहे का? इफ यू वॉन्ट तुम्ही करू शकता. बरं, रिलायन्स मला बाय करायचं आहे, इथं मी बायवर क्लिक करतोय. इथं किती क्वांटिटी पाहिजे तुम्ही बाय करू शकता. कोणाला वाटतं सिल्वर बाय करायचं आहे, कोणाला वाटतं गोल्ड बाय करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जाऊयात HDFC बँक, वन ऑफ द बिगेस्ट बँक. कोणाला वाटत असेल याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे, इन्व्हेस्टिंग करायचं आहे, मी इथं बायवर क्लिक केलं. बायवर क्लिक केल्यानंतर मला कळालं याची जी प्राइस सुरू आहे 951 रुपये पॉईंट 10 पैसे NSE मध्ये सुरू आहे, 951.10 पैसे BSE मध्ये सुरू आहे. या दोन्हीच्या प्राइजेस तुम्हाला इथं दिसतात. NSE वरून बाय करा किंवा BSE वरून बाय करा, कुठूनही बाय करू शकता, दॅट इज अप टू यू. दोन्ही ऑप्शन ब्रोकर तुम्हाला देत असतो. मला एकच क्वांटिटी बाय करायची आहे, पण 950ला नाही बाय करायची. मला वाटतं हा मला स्वस्त मिळायला पाहिजे. समजा मी याचा चार्ट ओपन केला, इथं मी गेलो आणि चार्टवर क्लिक केलं. जर मी हा चार्ट समोर मला याचा दिसतोय तर एक गोष्ट तुम्हाला दिसेल, कालच याची जर प्राइस बघितली ना तर ही प्राइस होती 910 रुपयाचा लो आणि आता हा ट्रेड करतोय 951 रुपयाला. पण आजच्याच दिवसामध्ये याचा हाय जो होता ना तो ऑलमोस्ट 1000च्या आसपास गेलेला होता, 995च्या आसपास. एवढा मोठा डिफरन्स. पण मला वाटतं हा खाली यायला पाहिजे. कदाचित कोणाला वाटेल वर जाईल. आता या दोन वेगवेगळ्या विचारसरणी असतील. एकटा म्हणेल वर जाणार आहे आणि एकटा म्हणेल खाली जाणार आहे. ज्याला वाटतं वर जाणार आहे त्याचे लॉजिक क्लिअर आहे की मार्केट वर जाणार आहे म्हणजे मला प्रॉफिट होणार आहे. मग आता जी प्राइस आहे ना याच्यापेक्षा वर जाणार आहे, तो जास्त डोकं लावणार नाही, मार्केटलाच बाय करेल. म्हणजे करंट प्राइस जी सुरू आहे 950 रुपये, 950ला तो बाय करून टाकेल. बरं, दुसरा व्यक्ती काय म्हणतो खाली येणार आहे, तो काय करेल? लिमिट ऑर्डर लावेल. आता हे लिमिट ऑर्डरचं प्रकरण काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. जर मला वाटतं हा स्टॉक 930 रुपयाला येऊ शकतो, मला बाय करायचं आहे 930ला. 930ला आल्यानंतर त्याला बाय कर, अदरवाईज करू नको. सिंपल लॉजिक आहे. मग हा व्यक्ती काय करेल तर 930ची लिमिट सेट करून टाकेल. आता समजा इथं मी गेलो, 930 रुपये मी इथं चेंज करू शकतो. आता मार्केटच्या ऐवजी इथं ऑटोमॅटिकली तुम्हाला लिमिट झालेलं दिसेल. मी मागे जाईन, 930 रुपये टाईप करेन आणि इथं रिव्ह्यू बाय ऑर्डर, हा ऑटोमॅटिकली माझ्या ऑर्डर्समध्ये जाऊन पडेल. जेव्हा केव्हा ही प्राइस माझी या रेंजला येईल तेव्हाच हा बाय होणार आहे. कितीला? 930ला. करंट प्राइस 951च्या पुढे गेली म्हणजे आपण बघता बघता यामध्ये 1.5 रुपया तुम्हाला वाढलेला दिसला. 1% पेक्षाही जास्त मला प्रॉफिट यामध्ये झालेला आहे. विदिन 1 to 2 मिनिट झालेला आहे. म्हणजे मी दाखवतोय तुमच्यासमोर, बाय केलेलं नाहीये, त्यामुळे ऍक्च्युली हे प्रॉफिट झालेलं नाही. ज्यानं 950ला घेतला असता 951ला घेतला विकला असता, 1 रुपया त्याला पर क्वांटिटी मिळाली असत्या. इमॅजिन करा त्याच्याकडे 1000 क्वांटिटी आहेत तर त्याला 1000 रुपयांचं प्रॉफिट झालं असतं. जस्ट इमॅजिन हा 955 रुपये झाला तर 5 रुपयांची ग्रोथ झाली. 5 रुपये गुणिले 1000 क्वांटिटी, 5000 रुपयांचं प्रॉफिट. सो मला ठरवायचं आहे की त्याला परत विकायचं कुठे, राईट. सो जे काही तुम्ही बाय करणार ते इथून बाय होणार. बाय झाल्यानंतर तो ऑटोमॅटिकली तुमच्या होल्डिंगमध्ये ट्रान्सफर होत असतो. समजा मला यामध्ये ट्रेड नाहीच करायचंय, मला ही ऑर्डर एक्झिक्यूट नाही करायची, माझं मत बदललं, मी याला कॅन्सल करेन. कॅन्सल केल्यानंतर हा निघून जाईल. सिंपल आहे, एवढं सिंपल असतं आहे. आणि जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा होल्डिंग्समधून तुम्ही तुमचे शेअर्स पुन्हा एकदा विकून टाकू शकता जे बाय केलेले आहेत. एका दिवसामध्ये काय रॅली आली, किती रॅली आली, हे सगळं तुम्हाला होल्डिंग्समध्ये तुम्ही चेक करू शकता. या सगळ्या माझ्या क्लोज केलेल्या ऑर्डर्स आहेत, त्यामुळे ते ट्रेडिंग आहे, त्यामध्ये तुम्हाला लक्ष देण्याची बिलकुल गरज नाही आहे. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलात एखाद्या स्टॉकमध्ये, एखाद्या इक्विटीमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल तर ब्रॉडर लेवलला तुम्ही त्याला इंट्राडेमध्ये बाय करता. आता यामध्ये काय 2 डिफरन्स आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो. चला, मी HDFCवर परत एकदा बाय ऑर्डर लावली.
डिलिव्हरीमध्ये आपण मगासपासून बघत होतो, एक तर ही मार्केट ऑर्डर आहे, इथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथं क्लिक केलं, हा झाला लिमिट ऑर्डरचा प्रकार. पण मी याला इंट्राडे मध्ये पण बाय करू शकतो. इंट्राडेच्या कंसात लिहिले बघा सेम डे, आणि इथं काय लिहिलंय डिलिव्हरीमध्ये लॉंग टर्म. याचं रिझन काय, लॉंग टर्म आणि सेम डे मध्ये फरक काय असतो? जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, लॉंग टर्म जर तुम्ही बाय करत असाल तर आज तुम्ही विकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे आजच बाय करून आज पण विकता येतं. पण हा सेटल व्हायला ना T+1 एक दिवस लागतो तुमच्या डीमॅटमध्ये यायला, आणि विकल्यानंतर पण सेम गोष्ट असते, दुसऱ्याला ते शेअर्स तुमचे विकले जातात. म्हणजे काय, विकले म्हणजे कोण, HDFC परत त्यांचे शेअर्स बाय करतो का? तर नाही, मी सेल करत असतो आणि तुम्ही बाय करत असता. म्हणजे मला विकायचे, तुम्हाला बाय करायचंय. तुम्ही म्हणाल तुम्ही विकणार तर आहात, तुमची अपेक्षा जास्त असणार. समजा या शेअरची किंमत सुरू आहे 100 रुपये, पण तुम्हाला वाटत असेल हा 101 रुपयाला जावा, पण जो खरेदी करणार आहे त्याला वाटत असेल 98 रुपयाला मिळावा. मग ज्याला वाटतं 98 रुपयाला मिळावा तो लिमिट ऑर्डर लावेल आणि तसंच वाट बघत बसेल. जेव्हा केव्हा तो शेअर 98 रुपयाला येईल ना, आणि मला वाटेल की नाही यार 101ला तर प्राइस जातच नाही, कशाला वेट करत बसायचं, चला जाऊ दे, 2 रुपये कमी का होईनात, 4 रुपये कमी का होईनात, मी खाली येतो, 97ला येतो, 98ला येतो, 99ला येतो, असं करत मी खाली येतो. म्हणजेच काय, बीड आणि आस्क हे दोन प्रकार असतात. ऑटोमॅटिकली शेअरची प्राइस खाली खाली येत जाते जर डिमांड त्याची कमी असेल तर. जर डिमांड जास्त असेल, आता बघा ना, अचानक हा HDFCचं उदाहरण घेऊयात, हा एवढ्यावर का गेला, इथून डायरेक्ट एवढ्यावर कसा जाऊ शकतो? किंवा निफ्टी आता आपण बघतोय, सेम HDFC पण बघितला होता, हा चार्ट आहे निफ्टीचा ऍक्च्युअली. निफ्टी एवढ्या इथून इथे वर कसा काय गेला अचानक एका रात्रीत? कारण इथं जर बघितला तुम्ही, इथून इथं येण्यासाठी ऑलमोस्ट 2 मंथ्स लागलेत, बरोबर? हा बघा ना, या रेंजमध्ये ऑलमोस्ट 2 महिने एकाच रेंजमध्ये. पण आज एका दिवसात हा एवढ्यावर का गेला? तर याच्यासाठी असते डिमांड. मार्केटला कोण चालवतो? तुम्ही, मी किंवा एखादी कंपनी? बिलकुल नाही, मार्केटला चालवतो पैसा, दुसरं कोणी चालवत नाही. जेवढा जास्त पैसा मार्केटमध्ये येणार तेवढा जास्त फास्ट मार्केट वर जाणार, आणि जेवढा पैसा निघून जाणार तेवढा फास्ट मार्केट खाली जाणार. सिंपल लॉजिक आहे. त्यामुळे तुम्हाला याचे फंडामेंटल्स ट्रॅक करणं पण गरजेचं आहे. म्हणूनच पुढचा पार्ट येतो फंडामेंटल्स. सो दॅट जर समजा मला एखाद्या शेअर्स बद्दल माहिती घ्यायची आहे, मी कुठे जाणार? स्क्रीनरवर जाणार. HDFC बँक काय परफॉर्म करतो, कसा करतो, हे मला बघायचं आहे. ब्रॉडर लेवलला मी काय बघणार? तर याचा PE रेशो काय आहे. हा PE रेशो जेवढा जास्त तेवढा जास्त महागडा स्टॉक असा आपण त्याला मानू शकतो. पण बऱ्या प्रमाणात प्रीमियम वस्तू या नेहमी महागड्या असतात. जेवढं तुम्ही प्रीमियम वस्तू बाय करायला जाणार, जेवढ्या क्वालिटी वस्तू बाय करायला जाणार, तेवढी त्याची प्राइस जास्त असते. हे बेसिक आणि सिंपल लॉजिक आहे. सो यामध्ये जर मला PE जास्त वाटतोय तर तो महागडा असू शकतो कदाचित, तुम्हाला बघावं लागेल. मग त्याला कम्पेअर कुठे कराल? इंडस्ट्री PE बरोबर. म्हणजे ओव्हरऑल या इंडस्ट्रीमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये त्याचा PE काय सुरू आहे? तर तो PE सुरू आहे 15.5. आता हा 15.5चा PE आणि कंपनीचा या HDFCचा PE आहे 19.7, थोडासा हायर साईडला आहे ना. यानंतर तुम्हाला अनालिसिस करायचा आहे, हा महाग आहे की स्वस्त आहे, राईट? सो 15 आणि 5 20 म्हणजे 5 पॉईंटनी महाग आहे. पण महाग आहे म्हणून खराब आहे, बाय करायचाच नाही असं त्याचा अर्थ होत नाही. कदाचित इंडस्ट्री ज्या लेवलनं चालले त्याच्यापेक्षा तो फास्ट परफॉर्म करत असेल. समजतंय तुम्हाला? म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो, एक इंजिनिअरिंगची मुलं आहेत, त्यांच्यासाठी कॅम्पस आलाय, जॉब आहेत. एका व्यक्तीला मिळतं 5 लाखाचं पॅकेज, एकाला मिळतं 7 लाखाचं पॅकेज, आणि एकाला मिळतं 3 लाखाचं पॅकेज. पण बाकीच्या मुलांना तर जॉबच मिळत नाही. असं कसं बरं? कॉलेज सेम, वय तेच, शिक्षण तेच, वेळही तेवढाच, मुलंही तशीच, मुली मुलं कॉम्बिनेशन आहे, तरी सुद्धा प्रत्येकाची डिमांड वेगवेगळी कशी? प्रत्येकाची सॅलरी वेगळी कशी? बिकॉज ऑफ देअर स्किल. प्रत्येकाचं स्किल वेगळं, अप्रोच वेगळा, नॉलेज वेगळं, एक्सपिरियन्स वेगळा, आणि पर्सन टू पर्सन बिहेवियर पण वेगळं असतं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना ते पॅकेज दिलं जातं. सेम गोज विथ कंपनीज. बँक सेम, पण काम सेम, पण प्रत्येकाचा व्हॉल्यूम वेगळा. याच्याकडे 1 लाख कस्टमर आहेत, त्याच्याकडे 80,000 आहेत, त्याच्याकडे 50,000 आहेत, तो 5,000 कस्टमरवर काम करतो. हा 1,000 कोटी कमवतो, तो 500 कोटी कमवतो, तो 100 कोटी कमवतो. हा 50% वाढत चाललाय दरवर्षी. दर 2 वर्षाला धंदा डबल. हा मात्र दर 5 वर्षाला धंदा डबल करतोय. तो तर 10 वर्षानं धंदा डबल करतोय. म्हणजे काय? CAGR जी आहे किंवा ग्रोथ जी आहे ती कमी आहे, त्याची ग्रोथ जास्त आहे. मग ज्याची ग्रोथ जास्त, धावणाऱ्या घोड्यावर जास्त पैसे लागतात. सेम कन्सेप्ट इथं पण वर्कआउट होते. मग तुम्हाला इथं दिसते सेल्स ग्रोथ. आणि बाय द वे हे स्क्रीनर फ्री आहे, कुठल्याही प्रकारे मी प्रमोशन करत नाही. मनी कंट्रोलवर तुम्हाला हा डेटा दिसतो, स्क्रीनरवर दिसतो, बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्ही त्यावर जाऊन ते कंपॅरिझन करू शकता. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगवर वगैरे दिसतो. गेल्या 7 वर्षांमध्ये हा स्टॉक 21% ग्रो करतोय. गेल्या 5 वर्षांमध्ये ही कंपनी 22%, दरवर्षी 22% धंदा यांचा वाढतो. आणि गेल्या 3 वर्षात
35% ग्रोथ हे दाखवत आहेत. आता हे का दाखवत आहेत मला माहिती आहे, दोन कंपन्यांचं मर्जिंग झालंय त्यामुळे मोठा व्हॉल्यूम दिसतोय, त्यामुळे तुम्हाला ती ग्रोथ दिसते. पण चला, त्याला सिरियसली घेण्याची एवढी जास्त गरज नाही. तुम्ही यामध्ये कम्पेअर करू शकता SBIला सुद्धा, SBIN असं सर्च करू शकता, स्टेट बँक ऑफ इंडिया. याचे शॉर्ट फॉर्म पण असतात, SBIN. NSEचा हा कोड असतो. आता याला जर तुम्ही बघितलं, गेल्या 3 वर्षात 19% ग्रोथ आहे, गेल्या 7 वर्षात 15%, 11% ग्रोथ आहे आणि गेल्या 5 वर्षात 12.7% ग्रोथ आहे. म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये कंपनी फास्ट काम करते, स्वतःला डेव्हलप करते आणि एवढी मोठी होऊन सुद्धा होतं काय, छोटी कंपनी, जसं मी रिचमीचं तुम्हाला उदाहरण दिलं. समजा मी सांगितलं की आता आम्ही 100 कोटी रुपयाचा टर्नओव्हर करतोय, तर 100 कोटीवरून 2, 3, 4 ब्रांचेस केल्या तर 200 कोटी करायला मला वेळ नाही लागत. म्हणजे काय, एका वर्षात मी 2x झालो. पण ज्या वेळेला माझा रेव्हेन्यू 2 लाख कोटी होणार ना, तर त्या केसमध्ये मला डबल व्हायला खूप वेळ लागतो, कारण ऑलरेडी मी सगळ्या भारतभरामध्ये पसरलो. तसंच SBI सुद्धा सगळ्या भारतभरामध्ये पसरलं आहे. डायरेक्ट डबल करण्यासाठी खूप मेहनत आहे ना, कारण तेवढे स्टोर, समजा ऑलरेडी माझे 1 लाख बँक्स किंवा 1 लाख आउटलेट्स माझे ओपन आहेत. डायरेक्ट डबल करायला मला अजून 1 लाख आउटलेट ओपन करावी लागतील आणि तेवढा जास्त पैसा मला लागेल. ते पॉसिबल आहे का, एवढं सोपं आहे का, नाही. अजून बरेच सगळे गोष्टी तुम्ही यामध्ये बघू शकता. ROE किती आहे, ROCE किती आहे, प्रमोटरनी होल्डिंग किती केलंय, प्रमोटरनं प्लेज किती केलंय, हे सगळं तुम्हाला दिसतं. प्रमोटर म्हणजे काय, ओनर. आता इथे बघा, त्याचं पिअर कम्पॅरिझनही तुम्ही करू शकता. म्हणजे SBI जर मी बघतोय तर त्याच्याबरोबर मला बँक ऑफ बरोदा बघायला पाहिजे, पंजाब नॅशनल बँक बघायला पाहिजे, कॅनरा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, या सगळ्यांवर मी नजर ठेवणार. का, तर या सगळ्या स्टॉकची ग्रोथ मला बघायची आहे. कम्पेअर करायला पाहिजे ना. जर एखादी कंपनी फास्ट जाते, एखादी कंपनी स्लो जाते, तर मी फास्ट धावणाऱ्या घोड्यावरच पैसे लावणार. पण ते कधी कळणार, जेव्हा मी दोघांना कम्पेअर करणार. सो इथून तुम्ही त्यांचे नंबर कम्पेअर करू शकता. बरं, कम्पेअर काय करायचं, दर क्वार्टरली पण ट्रॅक करू शकता. बघा ना, क्वार्टरली रिझल्ट इथे तुम्हाला दिसतील. सप्टेंबर 2025 मध्ये, जून 2025, मार्च, डिसेंबर 2024, सप्टेंबर 2024, जून 2024, असं प्रत्येक 3 महिन्याला यांच्या बिझनेसचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. 2022 सप्टेंबरला 84,000 कोटीचा बिझनेस कंपनी करत होती किंवा रेव्हेन्यू जनरेट करत होती. तीच कंपनी सप्टेंबर 2023 मध्ये 1,07,000 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट करते. तेच 2024 मध्ये 1,21,000, तर 25 सप्टेंबरला 1,28,000 कोटीचा बिझनेस कंपनी जनरेट करते. आणि यामधून नेट प्रॉफिट काय होतं, इथे 15,000 कोटी होतं, तर आता कंपनी स्वतःकडे 21,000 कोटी रुपयांचं सेव्हिंग करते. डायरेक्ट प्रॉफिट 21,000 कोटी. मग हेच 21,000 कोटी परत कंपनी आपल्या एक्सपान्शनसाठी वापरते. 2 वेळी कंपनी पैसे युटिलाइज करू शकते. पहिला, कंपनीला ग्रो करण्यासाठी खूप जास्त फंड लागेल, किंवा दुसरा, यातला काही पोर्शन ॲज अ डिव्हिडंड पण तुम्हाला देऊ शकते. डिव्हिडंड म्हणजे काय, आज आमच्याकडे 21,000 कोटी रुपये आले गेल्या 3 महिन्यात. हे 21,000 कोटी कोणामुळे आले, अहो तुम्ही इन्व्हेस्ट केलं म्हणून आले ना. मग तुम्हाला फायदा देण्यासाठी कंपनी विचार काय करते, एका शेअर मागा आपण 1-2 रुपयांचा डिव्हिडंड देऊ. तुमच्याकडे 1000 शेअर्स आहेत तर तुम्हाला 2,000 रुपये मिळणार आहेत. कंपनी म्हणेल 10 रुपयांचा डिव्हिडंड देऊ, मग तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारे कंपनी डिव्हिडंड देत असते, तो तुमच्या डायरेक्ट अकाउंटला जमा होतो. तुम्ही म्हणाल क्वार्टरली रिझल्ट तर ठीक आहे, इयरली वर्षानुवर्ष काय करतात ते दिसेल का, दिसतं ना. प्रत्येक वर्षाची ग्रोथ तुम्हाला दिसते. हे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तुम्ही बघू शकता. एका वर्षामध्ये 2014ला 1,89,000 कोटीचा रेव्हेन्यू होता, 2020 मध्ये 1,69,000 कोटीला पोहोचले आणि आता ऑलमोस्ट 4,90,000, तर करंट इयरचा रन रेट त्यांचा 5 लाख कोटीचा दिसतोय. 5 लाख कोटीचा रेव्हेन्यू, जस्ट इमॅजिन. आणि यामध्ये नेट प्रॉफिट 83,000 कोटी रुपयांचा आपल्याला बघायला मिळत आहे. ऑलमोस्ट 1 लाख कोटी रुपयांचं प्रॉफिट एका वर्षामध्ये. खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे पैसे डिव्हिडंड आणि परत कंपनीच्या ग्रोथसाठी वापरले जातात. बॅलन्स शीटमध्ये तुम्ही बघू शकता कंपनीकडे पैसा रिझर्व किती आहे. सो दॅट इथे तुम्हाला दिसेल की कंपनीकडे आत्ता 5,68,000 कोटी रुपये पडलेत. पण डिपॉझिट्स किती आहेत कंपनीकडे, तर 56 लाख कोटी रुपयांचे डिपॉझिट कंपनीकडे आहेत. कंपनीचं कर्ज किती आहे, तर 6,50,000 कोटीचं कर्ज पण आहे. पण ही बँक आहे, बँकेकडे कर्जच असतात, कारण बँकेचा स्वतःचा पैसा कुठून येत नाही. जे प्रॉफिट्स होईल ते कंपनी परत पुढे लेंड करेलच, पण जे पैसे कंपनीकडे येतात ते डिपॉझिटच्या स्वरूपात येतात किंवा कर्जाच्या स्वरूपातच हे सगळे पैसे आलेले असतात. सो थॉट प्रोसेस ही तुमची क्लिअर असायला पाहिजे की कंपनीकडे जो पैसा येतो तो कर्जाच्या स्वरूपातच आलेला असतो. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, बँकेकडे जो पैसा येणार तो डिपॉझिटच्या स्वरूपात येणार, कर्जाच्या स्वरूपात येणार आणि त्यातनंच हे लोक ग्रो करणार. तुम्हाला यामध्ये जी काही माहिती लागेल ती सगळी माहिती मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी डिटेल दुसरा पार्ट याचा बनवू शकतो. बाय द वे, हे कंपन्या बुडतात का, पैसे घेऊन पळून वगैरे जातात का, तर असं काहीही नसतं. जस्ट इमॅजिन, SBI जर बँकच बंद पडली तर तुमचे एफडीज पण बुडणार आहेत.
सांगण्याचा मुद्दा सिंपल आणि क्लिअर आहे की यामध्ये पैसे बुडत नाहीत ना, कोणी घेऊन पळून जातो. ब्रॉडर लेवलला हे होऊ शकतं की स्टॉक करेक्ट होतो, रेग्युलेटर आपला स्ट्रॉंग आहे, सेबी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे पळून जाणं, पैसे घेऊन गायब होणं असे प्रकार होत नाहीत. काही फ्रॉड होऊ शकतात, स्कॅम होऊ शकतात, परिणामी स्टॉक घसरू शकतो, पण परत तो एकतर रिकव्हर होईल किंवा तुम्ही तिथे लॉस बुक करून बाहेरही पडू शकता. म्हणून मार्केटवर लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे मॅक्सिमम लोकांपर्यंत हा पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.